नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. झोपल्या दई बघा. इकडं आमचं गुडल्या बसलंय शिंडी घालून आणि त्या बसलंय बुलेट खेळत. बुलेटची चाकं इकडं अशी सरळ शेंडी सरळ असते वी. तर लय गदमदाय लागलंय बघा. पावसाचा आज दणका लय निबार आहे. लय म्हणजे लयच निबार पाऊस पडणार आहे आज. एवढं गरमच व्हायला लागलंय, नुकडायला लागलंय लय आती. ते काय म्हणते तसलं उष्माघात ढग मारायला लागलं या. वाऱ्याचं कुठं पान हालं आणि काय होईना. कसलं ऊन तावतंय बघा. घेऊ बाहेर चपा 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 ऊन करतंय. काय करते तिथे का वाटीत? पिलते का ती ठेव वाटी. दुसरी घे. चहा पिते या होय. कशाला पिते चहा उन्हाच्या राखात? पिली ना तू चहा? ही कशी म्हणते या? आणि मला दीदी म्हणत होती सांगू नको म्हणत होती उन्हाच्या राखात चहा पित जावा म्हणा. अजून सांगू नको. होय बरं झालं. पेट होती दीदी अहो कसं करायचं व ह्या उन्हाचं? काय समजना झालं या. घरात इथं बसलं पत्र्यात तरी ऊन लागतंय, धग मारतीय. चटई हातरली. चहा पाणी केलं व चहा उरला या. ते पिलेच नाही तर दादा ते दोन, त्यामुळे चहा उरला आहे. ते नगरवरनं आलतं दादा भेटायला. ताई आलत्या दोघी. पंढरपूरला आलती दर्शनासाठी, मग ती तिथनं इकडं आलती भेटायला. हामा म्हणले जेवण ही करतो, जेवण जावा तर नको म्हणायला लागली. उशीर होते, मोहर जायचंय. मग गेली ती पण रस्ता चुकली. इकडं फारेस्टात रस्ता सापडत नाही कोण आलं तर इकडं. ऐ काय होतंय? आवाज बंद करा की. जय श्रीराम. कशाचा श्रीरामन कशाचं काही तर मलकाचं उकडायला लागलं. येतोय का श्रीराम वारं घेऊन? गरम व्हायला लागले, नुसतं अंगाचं पाणी पाणी व्हायला लागले. पावायचा कसं जात आहे पवायला आणि काय. मला कपडे धुवायचे तेव्हा वय सगळं मुलकाचं. घरातनं बाहेर निघ वाटना. मेन म्हणजे 8 वाजल्या म्हणलं का ऊन जी तडाक्याचं. 8 कशा 7 वाजल्यापासूनच ऊन नुसतं तडाक्याचंच पडतंय. आणि आई गेली आज बघा. आईला सकाळी बसवून लावली ह्यांनी डायरेक्ट गाडीनं. कुठं गाणी म्हणताय व? त्यात म्हणताय काय? मी म्हणते एपीएमच चालू झालाय. कुठं कुणाचं काय लगीन आहे का? पोरगी एकदा जेवण आहे, एकदा काय खाती, एकदा मग ताई संग काय खात होती? जेवत होती की ताईपाशी बसून मग घरात. आणि आता आली वरण भात घेऊन. वरण भात, कारल्याची भाजी, चपाती केली या. आता हिचं जेवण झालं का थोड्या वेळानं मोनी बसल. मोनीचं झालं का पुन्हा गुटी बसल. सारे एकदा जेवत नाही आणि एकदाच भांडी काढत नाही ती घासायला. प्रत्येक जण 5-5 मिनिटाला जेवाय बसते. मी तर जेवली लवकरच. आता जरा वाढेल, झुणक सुटायला लागले, वाटायला लागले. कशाचं डोकं चोळताय काय? मला ह्या उन्हाचा लय वैताग आलाय. काम तर पडलं या. काम करायला पण जाऊ पण वाटतंय आणि उन्हात दम पण निघत नाही. कसं करावं आणि कसं नाही या. नवरा पण यंदा म्हणतो काम करत नाही अजून. काल मला एवढं लागलं होतं, पडली होती मी. पण काल करून उन्हाची बायको बसली का वैरण तोडाय पाठवली. आईने उन्हाच्या रकात जाऊन वैरण तोडली.
मोबाईल काय त्याने बघते ती का? दोघी दोन खोली शिरताय झोपताय परशावून मोबाईल बघताय. आता कोण मोबाईल बघत नाही ते सांगा की नेमकं. हा आणि अभ्यास बी करत नाहीत. करते ही पोरगी एक लय शेंडा हाणायला लागली आजकाल. लय हुशार झाल्यासारखं वाटायला का तुला? सांगूला गेली ती इथं पप्पा जर माझं चाललंय मध्ये अंगा ओढून घेते या. नीट खा की तशी का किवच ती या. ही बाप डोळं दाखवून जपतय म्हणते डोळं उघडून बघतय या. ती म्हणते ती का नाही बाई होणं सोपं नाही. बाईनं काय काम केलं घरातलं करा नाही तर बसा तुम्ही ठेवा म्हणते ती. पण इकडं गड्यांनी काम केलेलं की दिसते. जनावराचं केलं, हे केलं, ती केलं आणि ही घरातलं करून त्यांच्या बरोबरीनं करायला पाहिजे म्हणते ते. आणि नाही करा ना का कालवा चिडचिड भांडण, ह्याला किरकिर कर त्याला किरकिर कर करते ती. त्यापेक्षा म्हणलं आपलं धुकोरा का असल्या उन्हाच्या रकात घामानं ओलं गार झालो पण दुईकून वैरण काल काढून घेतली. ते बी मला काय बोलली नाही मी बी तिला काय बोलली. तिनं एक वापा धरला आणि मी एक वापा, 2 होतं ना अर्ध वप. मग तिनं एक धरला आणि मी एक धरला काढलं. काय करायचं केल्याशिवाय भाग नाही. ती म्हणते तीच बाई होणं सोपं नाही. किती बी केलं तरी सगळी म्हणते ते आमच्यासाठी काय केलं. बरोबर आहे का? हीच नाही सांगत ही लेकरं बाळा सुद्धा उद्या उठून आपल्याला म्हणणार आहे ती काय केलं तुम्ही आमच्यासाठी. किती बी करा येतच असतं या. जाऊ द्या जेवढं आपल्याच्यानं होतंय तेवढं करत राहायचं. कोण चांगलं म्हणायसाठी करायचं नाही, कोणी वाईट म्हणायसाठी करायचं नाही. वाईट म्हणायला काय ती आपण किती जरी चांगलं केलं काही जर केलं तर आपल्याला वाईट म्हणायचं तेच म्हणणार आहे ती. त्यामुळं आपण टेन्शनच घ्यायचं नाही एवढं. हाही आपलं रुटीन चालू ठेवायचं. उठलं का दिसतंय तेवढं काम करायचं. का बसली म्हणलं तरी बी बसायचं आपल्या जीवासाठी. का तर किती जरी काम केलं तरी हे म्हणतच नाही ते केलं या. त्यामुळं आपलं होतंय तेवढं करायचं निवांत बसायचं. काय काम म्हणणार ते ह्या आता निवांत झोपल्या तर ह्यांना कोण म्हणणार आहे का झोपलाय उठा काम करा. मोबाईल डिरीवर ठेवला कुशाल झोपलं का नाही. तसंच असतंय. गड्या माणसाचं कोण वाणी धनी नसतं. बायकासनी मात्र टॉर्चिंग कराय. मला माझा नवरा टॉर्चिंग कराय, तिला तिचा नवरा टॉर्चिंग करायला काम करत नाही. आणि ही दोघं बसली का बायकांनी बोलवणी काढायसनी कशाला आम्ही बोलतोय काय. जागच आहे तर सगळं ऐकत आहे. पायाच्या तिड्या घालत्यात तिड्या काढत्यात. मग सकाळी उठून शान घाण टाकलं, मसरासने पेंडी ठेवल्या, करडाला शारडाला मका टाकली, म्हशीला पेंड ठेवली. म्हशीनं दूधच दिलं नाही. रात्री उशीर झालाय राहू द्या म्हणलं होतं रातची रात दूध काढायचं आणि सकाळी गेले ते 7च्या आधीच भाऊजी दूध काढायला रेडाक सोडाय. म्हैस रेडाकच घेणार झालं म्हणलं आता म्हैस आता दूधच देत नाही. दूध पण नाही घरात. कालचं दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं तेवढंच दूध आहे. एक म्हैस दुधाची होती ती पण देईन आता दूध. मग अशी आलती ती भेटाय त्यासनी तेवढं आपला म्हणलं 2 दिवसाचं दूध होतं ना. काल पण दूध ठेवलं नाही. परवा दिवसाचं दूध होतं ती. काल दूध जास्त होतं म्हणून काल ठेवलं नाही घरात. आणि रात्री दूध काढलं होतं तर रात्रीचं घातलं डेअरीला रात्रीच. कारण सकाळी दूध दिलं नव्हतं काल त्यामुळं सकाळचं आणि रात्रीचं दूध जास्त निघलं त्यामुळं घातलं डेअरीला रात्री. आणि आता सकाळ दूधच नाही. आणि लेकरासने तर दूध करतील म्हणून वरण भात केला तर लेकरं बी दुधाला तिथं ताटं घेऊन पिलटा घेऊन जायला लागले. काय करायचं. सगळं टेन्शन असतंय बाईच्या जातीला. घरात काय कमी जास्त, बाहेरचं काय कमी जास्त. परवा दिवशी कालवा केला गावात काढ हे तर एवढे तुळशीपासून हे ऐकणगीपर्यंत एवढा डोंगा राहिला होता काढायचा गावात. मग ती काढला काल सकाळीच म्या. काल सकाळीच आंघोळीच्या आधी आंघोळीच्या आधीच काल ती खुरपून काढली म्या काल. काय करायचं. तरी मी म्हणत नाही ती बायकोनं केलं का धीर म्हणत नाही भाऊजनं केलं. मलाच म्हणत नाही तिनं केला तवर स्वयंपाक मी बाहेरचं ही करूस तर धरूस तर. जाऊ द्या मरू द्या. हाय ही बरंच म्हणायचं आपलं. कोण काय का म्हणलं.